भगवान की जय। सुत हनुमान महाराज की जय। येते 10 सहस्र वर्षी निराहारी वायू भक्षी त्यांची स्थिर बुद्धी कैसी काम मानसी स्पर्शेना। तर या ठिकाणी या आश्रमाच्या ठिकाणी जी काही गायन चालू आहे तर हे 10,000 वर्षापूर्वीचं जी काही तपश्चर्या आहे आणि 10,000 वर्ष तपश्चर्या करून जी काही वायू भक्षण करून त्यांची उपजीविका भागवणारे मग या ठिकाणी मन कामना जी आहे वासना ही त्या ठिकाणी लवलेश करू शकत नाही। कर्मठ म्हणती स्वर्ग चांग ऋषी म्हणतो क्षय रोग सत्य भक्ती जे जे श्रेष्ठ भोग तो मरण मार्ग तयाचा। जे काही आपले संसारिक जीव आहेत या संसारिक जीवाला वाटत आहे स्वर्ग चांगला आहे, स्वर्गाने प्राप्ती होत आहे परमेश्वराची, या ठिकाणी आपल्याला त्याचा सहवास मिळत आहे। परंतु जी काही ऋषी आहेत जपी आहेत तपी आहेत ते म्हणत आहेत हे जे काही स्वर्ग आहे ना हे चांगलं नाही, क्षय रोग आहे। कारण त्या ठिकाणचं जे काय आहे ना स्वर्गाचा सहवास पुण्याची जोपर्यंत शिदोरी शिल्लक आहे तोपर्यंतच त्या ठिकाणी सहवास करता येतो आणि पुण्य संपलं की पूर्ण पदावर जावं लागतं। जसं एसटी मध्ये तिकीट काढलेलं तिकिटापुरताच प्रवास करता येतो, आपलं स्टे झालं की खाली उतरावं लागतं, तसं या ठिकाणी स्वर्ग आहे। चेतवरी विषयासक्ती चेतवरी पुनरावृत्ती आशे जाणनी निश्चिती तीव्रत बस्थिती मांड करणी। या ठिकाणी हे जे काही आपलं जे काही पूर्वीचं कर्म आहे आणि पूर्वीचं पाप कर्म जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत पुन्हा आणखीन माघारी त्याच पदावर जावं लागत आहे, अशा प्रकारे या ठिकाणी सांगत आहे। त्यांच्या देखवनी तीव्र तपासी स्वर्गीय हाकार सुरवरासी इंद्रिय मांडले त्यासी पंचाक्षराची दारी। मग हे म्हणणं करणे जे काही मांडवी ऋषी आहेत या ठिकाणी यांचं जे काही तपश्चर्या आहे ही तपश्चर्या बघून संपूर्ण इंद्रादी देव मंडळी जे आहेत यांना सगळा हाहाकार झालेला आहे। यांना वाटत आहे आपलं इंद्रपद जात की काय, म्हणून ती तपश्चर्या भंग करण्याकरता 4 अप्सरा पाठवलेल्या आहेत। रूप यौवन मनोहर गीत नृत्य सालंकार हे देखनिया रुची स्वर काम तत्पर पैजाला। तर या ठिकाणी ही जी काही अप्सरा पाठवलेल्या आहेत आणि या अप्सराचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप पाहून त्या ठिकाणचं नृत्य गायन हे पाहून त्या ऋषीची जी काही तपश्चर्या आहे ही तपश्चर्याला छेद लागण्याकरता या ठिकाणी मोह निर्माण झालेला आहे। त्याची देखनी कामासक्ती अप्सरा नागव्या नाचती तोही रिंग धरून या हाती मीज कामार्थी नाचत। त्या अप्सरा ज्या आहेत या अप्सरा नग्न अवस्थेमध्ये नाचू लागलेल्या आहेत आणि त्या ऋषींना देखील मोह प्राप्त झालेला आहे आणि त्याची तपश्चर्या टाकून दिलेली आहे आणि त्या अप्सरांच्या हातामध्ये हात घालून ते ऋषीश्वर नाचू लागलेले आहेत। त्याशी झोंबोनी मागतारती त्या निघाल्या ऊर्ध्वगती त्याशी ऋषी येत काकुळती कृपेने रती मद द्यावी। मग त्या ऋषीवर यांनी काय केलेलं आहे काकुळतीला आलेला आहे आणि तो म्हणू लागलेला आहे त्या अप्सरांना मला रती सुख द्या असं म्हणून त्या चकवा देऊ लागलेल्या आहेत। त्या उपरचा
निघू लागलेले आहेत चकवा देऊन, मग पुन्हा आणखीन तो त्यांच्या पाठीमाग लागलेला आहे, पाया पडू लागलेला आहे. काही करून मला तुमच्या अंगाचा संग द्या, अशा प्रकारे ऋषीने याचना केली. मजर तारताती ताती विनमुखोता दय तुम्हाची, मी लागतो तुमच्या पायाची, कृपेने रतीसी मज द्यावी. या ठिकाणाहून जर मला तुम्ही सुख दिलं नाही आणि तसंच निघून जर गेलात तर या ठिकाणी माझ्या जीवाची तळमळ होईल, तुम्हाला पाप लागेल आणि मी तुमच्या पाया पडतो. अशा प्रकारे हे ऋषी जे आहेत त्या अप्सरांना विनवणी करू लागले. मी तुमचा धर्म सांगती, परमार्थी मज द्यावैरती, यांचे अंगुष्ठ जरी जाती, तो त्या जाती उपेक्षोनी. तर तो म्हणू लागलेला आहे, मी तुमचा काय आहे, संगती आहे, धर्माचा सांगती आहे आणि तुम्ही मला रती सुख द्या. आणि हे जर तुम्ही नाही ऐकलं केलं तर म्हणजे आता मी तुमचं जी काही पायाचा अंगठा आहे हा माझ्या तोंडामध्ये धरतो, परंतु मला माझ्या मागणीसारखं मला प्रसन्न करा. अशा प्रकारे ऋषीवर्य त्या अप्सरांना बोलतात.